आज आपण इथे श्रीनाथ केसरी या मैदानासाठी आलोय आणि आपले दादा सर्वजण बैलगाडा प्रेमी बैलगाडा शौकीन आज आपल्या समोर इथे बसलेत. तर त्यांच्याकडून आज खास आपण चर्चा करणार आहोत की या मैदानाबद्दल चर्चा करणार आहोत. हे मैदान महाराष्ट्रातील प्रथमच असेल ज्या ठिकाणी थार, फॉर्च्युनर, ट्रॅक्टर, टू व्हीलर असे अनेक सारे बक्षिसं या मैदानात आहेत. तर दादा पहिल्यांदा तुम्ही ह्या मैदानाबद्दल ह्या नियोजनाबद्दल काय म्हणाल? नियोजन हे तसं देशातलं सगळ्यात मोठं नियोजन म्हणलं तर काय वावगं ठरणार नाही. कारण बैलगाडी क्षेत्रात एवढं मोठं नियोजन म्हणजे स्वतःच्या म्हणजे खाजगी स्तरावर असेल किंवा यात्रेच्या मैदानात सार्वजनिक स्तरावर असेल, असं एवढं मोठं नियोजन असं कधीच कुठं देशात होणार नाही. आणि तो लाभ या सांगली जिल्ह्यातल्या सर्व प्रेक्षकांना किंवा गाडी शौकीनांना मिळतोय ह्याचा आम्हाला या सांगली जिल्ह्यातले रहिवासी म्हणून आम्हाला अभिमान पण आहे आणि आनंद पण आहे. तुम्ही इथले जात का? हो, आम्ही तुमचं गाव साधारण किती लांब आहे इथून? इथून 65-70 किलोमीटर आहे आमचं गाव. आता तुम्ही सकाळी झाला असेल? हो, एक 2 तास झाले आम्ही इथं पोहोचून. अच्छा, तर हे मैदान बघूनच जाणार? हो, बघून लास्ट फायनल बघून जाणार. थारचा आणि फॉर्च्युनरचा मानकरी कोण होतोय हा याची देही याची डोळा पाहूनच घरी जायचं. सर्वांना उत्सुकता तीच लागली, कारण की कोण फॉर्च्युनरचा मालक होणार, कोण फॉर्च्युनरचा विजेता होणार. तुम्हाला दादा जास्त कोणता म्हणजे आपला आरत परतची शर्यत आवडते की आपली ही 3 फेऱ्यांची शर्यत आवडते? 3 फेऱ्यांची. 3 फेऱ्यांची. तर आरत परतसाठी आपला 3 फेऱ्यामध्ये आता सध्या तुम्हाला काय वाटते, काय विजय होऊ शकते? काय तुमचा? कसं झालं, जर मैदान ओपनचं असतं तर टॉपचे जे 25 बैल आहेत ह्यांच्यात पैर झाला असता आणि एक अंदाज घेता आला असता की नक्की कोण 1 नंबर 2 नंबर करू शकतो. पण अचानक मैदान एक दुसरा एक बैल झाल्यामुळं आणि एक आदत एक बैल झाल्यामुळं सांगू शकत नाही. पैर फुटलं गेलं आणि पैर फुटल्यामुळं कोण कोणावर पळतोय ही आता बैलवाल्यालाच माहित, पब्लिकला काही माहित नाही. आणि कोण राहील हे पण सांगू शकत नाही, कारण पब्लिक एवढं भयान असणार आहे. त्यामुळं गाडी एखाद्या चांगल्या गाडीला आडवी येऊ शकते. कुठली गाडी कशी पळल सांगू शकत नाही. कोण फॉर्च्युनर कोण थार नेऊ शकल. बरोबर. तर हे आता मैदान एवढं मोठं आता बक्षीस ठेवलंय, आपलं फॉर्च्युनर ठेवलंय, थार ठेवलंय. तर तुम्हाला काय वाटतंय तुम्हाला काय वाटतंय या शर्यत आधात एक बैल असं झाले पाहिजे होते की ओपनचं मैदान? नाही, केलं हेच चांगलं केलं. सर्वांना संधी मिळते. अगदी कसं झालं, टॉपची बैल किमतीची बैल ही मोठ्याच लोकांच्याकडे आहेत आणि आदत दुसऱ्यातली बैल हे सर्वसाधारण बैलगाडा मालकाकडे असल्यामुळं बैलगाडा मालकांना एक चांगली संधी की बाबा आपला बैल काहीतरी करेल. कारण जर ओपनचं असतं तर मोठ्याच बैलाचं पैर झालं असतं, मोठ्या बैलातच ते बक्षीस गेलं असतं. बरोबर. तर आता आपल्या अनेकदा बऱ्याच शेतकऱ्यांचे जे आदात वासरं होती त्यांची खरेदी तुम्ही पाहू शकता. आता ह्या थोड्या दिवसात एका आठवड्यात 82 लाख 70 लाख अशा प्रमाणे खरेदी झालंय. त्याच्यामुळे आपल्या शेतकऱ्याला अतिशय फायदा झालाय या शर्यतीमुळे, कारण की आदात मैदान ठेवल्यामुळे. तर हे केलं ते मला पण योग्यच वाटते की आदात मैदान ठेवलंय ते. हो, योग्यच झालेलं आहे. सगळ्या म्हणजे बैलगाडी मालकांना पण एक राहती की बाबा आपला बैल राहील, गुलालात राहील, बक्षिसात राहील. प्रत्येकाला आशा राहती. असं जर मैदान घेतलं तर ओपनचं मैदान असलं तर मग ती मोठी लोक मोठाच पैरा होतो आणि त्यात मग सर्वसामान्य गाडी मालकाला जास्त संधी मिळत नाही, असं होतं. बरोबर. तर आता पुढे काय, ह्या पुढल्या वर्षी तुम्ही अपेक्षा काय ठेवाल? पुढल्या वर्षी म्हणजे आता कसं आहे, एवढं मोठं मैदान भरवणं मी मगाशी म्हणल्याप्रमाणे देशात तर काय कोणाची म्हणजे परिस्थिती नाही. पण आता हे चंद्रहार दादांनी जर भविष्यात ठेवलं तर तेच ठेवू शकतात. चंद्रहार दादांनी आपल्या बाईट मध्ये सुद्धा सांगितलंय की पुढल्या वर्षी मी यांना फॉर्च्युनर ठेवले, पुढल्या वर्षी BMW सुद्धा ठेवू. असे चंद्रहार दादा पाटील आपल्या शेतकऱ्यांसाठी खरोखर एक मोलाचं कार्य करतात. आणि त्यांचा नियम म्हणजे हा आपला शेतकरी बांधव पुढे गेला पाहिजे. त्यांनी आपल्या आदात बैलांसाठी सुद्धा आणि शेतकऱ्यांसाठी अनेक लाभदायक त्यांनी सुविधा निर्माण केल्या. एवढं नियोजन करणं काही खाऊ काम नाही, कारण आता इकडे बघाल तर सगळीकडे पिकअप लागलेत, बैल लागलेत, असंख्य प्रमाणात हे आलेत आणि त्यासाठी खर्च सुद्धा तेवढा असेल, मेहनत सुद्धा तेवढी असेल. तर चंद्रहार दादा पाटीलने दादांनी आपल्याला करून दाखवलं, तर त्यांचे आपण आभार मानूयात खरोखर. तर दादांबद्दल तुम्ही काय म्हणाल? आता कसं झालं, दादानी मैदान घेतलं एक लिमिटेड त्याचा खर्च होईल, म्हणजे लिमिटेड म्हणजे 3-4 कोटी खर्च होईल बक्षिसाच्या स्वरूपात रकमेचा. पण अंदाजे हजारो इथं व्यावसायिक आहेत, हजारो गाडीवाले जे पिकअप असेल किंवा प्रायव्हेट गाड्या करून आले त्यांचा पण जसं तर टर्नवर बघितला तर माझ्या अंदाजे
25-30 कोटी रुपयाचा टर्नओव्हर होणार आहे या मैदानात. नक्कीच नक्कीच. आणि मग ह्यातनं जो काय जीएसटी किंवा टॅक्सच्या स्वरूपात जे काय जातं ह्याच्यातनं बिन देशसेवा किंवा राज्यसेवा घडतीच. म्हणजे हा एक समजा आज आम्ही आलो, आमच्या गाडीत एक 1500 रुपये डिझेल टाकलं तर टॅक्स स्वरूपात त्यातलं एक 200-300 रुपये तरी सरकारकडे रिन्यू जाणारच आहे. अशा पद्धती मग निव्वळ मैदान भरवणं आणि ते पैसे कमवणं काही लोक म्हणतात हे चुकीचं आहे. ह्यातनं समाजसेवा पण घडती आणि लोकांना रोजगार पण निर्मिती होती. आणि अशी मैदानं घेणं काळाची गरज आहे. आणि असं मैदान घेतलं याबद्दल चंद्रहार दादाचं आम्ही मनापासून हार्दिक हार्दिक अभिनंदन करतो. ओके, तुम्ही आपल्या चॅनलसाठी केपी मॅन या युट्यूब चॅनलसाठी तुम्ही वेळ दिलात. तुम्ही सर्वांनी आमच्याशी चर्चा केलीत तर त्यासाठी खरोखर तुमचं आभार मानतो आम्ही सुद्धा. आणि असेच तुम्ही मैदानात भेटत राहा, अशी आवड बाळगत जा आणि आपल्या शेतकरी बांधवांसाठी असाच प्रयत्न करत जा. धन्यवाद. नमस्ते.